शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना म्हणजेच PMFME या योजनेद्वारे हा 3 कोटी रुपयांचा पूर्ण प्रकल्प उभारला। हा सामूहिक सुविधा प्रकल्प असल्यामुळे CIF ज्याला म्हणतात कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, दोन 2020 मध्ये माझे जे सहकारी आहे संचालक मंडळ, आम्ही सगळ्यांनी येऊन विचार केला की करकम परिसरामध्ये शेतमालाला खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे, त्याचं प्रोसेसिंग मात्र त्या दृष्टीने होत नाही, म्हणून आम्ही 2020 मध्ये या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली। 2020 ते 2023 पहिले 3 वर्ष आम्ही फक्त शेतमालाचं ट्रेडिंग करत होतो। 3 वर्षानंतर आम्हाला असं जाणवलं की परिसरामध्ये बेदाणा खूप चांगल्या प्रकारे पिकतो, पण अत्युच्च दर्जाचं त्याचं प्रोसेसिंग युनिट आपल्या परिसरामध्ये नाहीये। म्हणून आम्ही केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना म्हणजेच PMFME या योजनेद्वारे हा 3 कोटी रुपयांचा पूर्ण प्रकल्प उभारला। इथे शेतकरी आपला बेदाणा प्रोसेसिंगसाठी घेऊन येतात, आपण त्यांचं काडी कचरा बाजूला करून तो कलर नुसार त्याची प्रतवारी करून परत बॉक्स पॅक करून शेतकऱ्यांना देतो आणि शेतकरी तो बाहेर परत APMC मध्ये म्हणजे बाजार समितीमध्ये जाऊन विकतात। तर ह्या सगळ्या प्रोसेसिंग युनिटमध्ये असं झालं की जो शेतमाल किंवा जो बेदाणा आधी कनिष्ठ दर्जाच्या मशीनवरती प्रोसेस व्हायचा, तो अत्युच्च दर्जाच्या ह्या कलर सॉर्टेक्स आणि पूर्ण यंत्रणेमध्ये प्रोसेस झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति किलोला 10 ते 40 रुपये भाव वाढवून मिळाला। केंद्र शासनाचं धोरण आहे की दाम दुप्पट शेतकऱ्यांचे करायचं, पण ते जरी आता नाही शक्य झालं तरी किमान आम्ही या परिसरातील शेतकऱ्यांना 10 ते 40 रुपये हा रेट वाढवून देऊ शकलो, याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो। आणि ह्या सगळ्या युनिटमुळे साधारणपणे 25 ते 30 किलोमीटर परिघातील शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय। आजवर 1700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा फायदा घेतलेला आहे। कलर सॉर्टेक्स मशीन आपण बघताय, ह्या मशीनमध्ये अत्याधुनिक कॅमेरे लावलेले असल्यामुळे त्यातून जो बेदाणा सॉर्टिंग होतो कलर नुसार, तो इतक्या फाईन क्वालिटीचा होतो की त्याला मार्केटमध्ये नक्कीच किमान 10 ते जास्तीत जास्त 40 रुपयापर्यंत आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना जास्त भाव मिळालेला आहे। आपल्या करकम परिसरामध्ये याच्या सारखीच आणखीनही छोटीशी युनिट्स आहेत, पण त्या युनिटमध्ये एवढ्या अत्युच्च दर्जाची मशीन नसल्यामुळे बेदाण्यामध्ये मिक्सिंग जास्त प्रकारचं होतं आणि शेतकऱ्यांना भाव कमी मिळतो। नुकतंच आता आम्ही कनकभूमी फार्म्स या नावाने कंपनीच्या नावाने ब्रँड सुद्धा रजिस्टर केलेला आहे। आपल्याच शेतकऱ्यांचा माल थेट शेतकरी ते ग्राहक कसा पोहोचवता येईल या दृष्टीने आता आम्ही प्रयत्न करतोय। त्याचं ब्रँडिंगचं काम सुरू आहे, पॅकेजिंग पण थोडंसं डिझायनिंग झालेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच। तर असंच शेतकरी टू ग्राहक थेट आम्ही या बाजारात उचलण्याचा आता आमच्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र घेऊन करण्याचा प्रयत्न करतो। तर किती बेदाणा दरवर्षी किती टनात प्रोसेसिंग होत असेल? ह्या मशीनची पूर्ण कॅपॅसिटी तासाला 4 टन ही मशीन बेदाणा प्रोसेस करू शकते। अशा 2 मशीन्स आपल्याकडे इथे आहेत। साधारणपणे 1500 ते 2000 टन एका सीझन मध्ये बेदाणा इथं या मशीन्सवरती प्रोसेस होतो। शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? शेतकऱ्यांना आवाहन करेन, नक्कीच मला आवडेल की तुम्ही इथे या, ह्या बेदाणा प्रोसेसिंग युनिटची प्रतवारी आणि त्याचं फायदे इथं प्रत्यक्ष येऊन बघा आणि मग ठरवा की आपला शेतमाल कुठल्या ठिकाणी प्रोसेस करायचा। ही शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कंपनी आहे, त्यामुळे किफायतशीर दरात तुम्हाला अत्युच्च दर्जाचं क्लिनिंग, रेडिंग, सॉर्टिंग करून मिळेल आणि तुमच्या शेतकऱ्यांच्या मालाला नक्कीच भाव APMC मध्ये मार्केटमध्ये चांगला मिळेल, असंच मी आवाहन करेन।